नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरंभ एमपीएससी अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण लुसेंटची सिरीज सुरू केली आहे आणि आपला काल चॅप्टर झाला होता ज्या देशातील विविध संघटना, समाचारपत्र, विमान सेवा, प्रतीके, चिन्हे, विविध देशांच्या संसद भवन कशा असतात, त्यांना काय म्हटलं जातंय, हे आपण कालच्या लेक्चरमध्ये पूर्ण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. मित्रांनो, अशाच प्रकारचा आता आपण पुढचा देखील एक टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे आणि जो परीक्षेला विचारणार असा प्रश्न आपल्याकडे विचारला जाणारा प्रश्न जो आहे ते संयुक्त राष्ट्रावर विचारला जातो. त्यांचे संघटन, त्यांच्या संस्था आणि त्यांचे स्थापना वर्ष काय आहे, त्यांचं मुख्यालय कुठे आहे आणि त्या संस्थेचं कोणत्या भूमिकेमध्ये ते काम करतात, त्यांच्या भूमिका काय आहेत, ह्या देखील आपण परीक्षेमध्ये येताना आपण पाहतो प्रश्न. त्याच दृष्टीने विचार करून आम्ही देखील आपल्या परीक्षेची मदत म्हणून आपण महत्वाचे असे टॉपिक काढलेले आहेत. त्याच्यामध्ये हा संयुक्त राष्ट्र आणि संयुक्त राष्ट्रांच्या ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांच्या स्थापना, त्यांचे मुख्यालय आणि त्यांचं महत्व, त्यांचं कार्य हे आपण ह्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, पुढील आपण टॉपिकला अशाच एक महत्वाच्या टॉपिकला सुरू करणार आहोत. तर आपण वही आणि पेन घेऊन आपले नोट्स देखील काढत चलावे. तर पहिली संघटना आहे आंतरराष्ट्रीय दूरसंचार सेवा संघटना म्हणून आहे ती ITU या नावाने ओळखल्या जाते. तर तिची स्थापना आहे 1865 मध्ये झालेली आहे. तिचे मुख्यालय आहे स्वित्झर्लंड या देशामध्ये जिनेव्हा हे शहर आहे. स्वित्झर्लंड देशामध्ये जिनेव्हा हे शहर आहे. त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनेचं तिथे मुख्यालय आहे. आणि त्याची भूमिका काय आहे, आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनेची भूमिका काय आहे, तर दूरसंचार क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर सहयोग करणे, मार्गदर्शन करणे आणि त्याचे नियमन ठरवणे हे आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ हे ठरवत असते. त्यानंतर दुसरी आहे सार्वभौम डाक संघटना आहे. डाक संघटना काय करते, तर तिचे कार्य आहे लोकांमध्ये संचार वाढवण्यासाठी त्याचा उद्देश आहे. त्यानंतर तिने जगामध्ये डाक सेवा पोहोचवण्याचं ते कार्य करत असते आणि त्याचे नियमन ठरवत असते. तर आंतरराष्ट्रीय डाक संघटनेची स्थापना आहे 9 ऑक्टोबर 1874 या रोजी आणि तिचे मुख्यालय आहे स्वित्झर्लंड या देशामध्ये. स्वित्झर्लंड या देशामध्ये बर्न या शहरामध्ये डाक संघटनेचं ऑफिस आहे, मुख्यालय आहे. आणि त्याचं कार्य काय आहे, तर जगामध्ये डाक सेवा ही पोहोचवणे आणि एकमेकांचे विचार आणि आपले दस्तऐवज हे पाठपुरावा करत असते. त्यानंतर तिसरी संघटना आहे आंतरराष्ट्रीय श्रम संघटना, म्हणजेच आंतरराष्ट्रीय कामगार संघटना. तिला शॉर्ट मध्ये म्हणल्या जाते ILO या नावाने ती ओळखल्या जाते. तिची स्थापना आहे 11 एप्रिल 1919 रोजी आणि तिचं ऑफिस कुठे आहे, मुख्यालय कुठे आहे, तर स्वित्झर्लंड मध्ये आहे. स्वित्झर्लंड जिनेव्हा या शहरामध्ये. तर ही संघटना कार्य काय करते या संघटनेचं, तर ह्या कामगार संघटनेमध्ये सुधारणा आणणे, कामगारांच्या हिताचे नियमन ठरवणे, त्यांच्या जीवनमानामध्ये स्तर सुधारणे, त्यांना अधिक उत्पन्न मिळावं, त्यासाठी 1969 मध्ये हे संघटना स्थापन केली आणि त्याची 50व्या वर्षी त्यांना नोबेल शांततेचा पुरस्कार भेटलेला आहे. ती संघटना कोणती आहे, तर आंतरराष्ट्रीय कामगार संघटना. या संघटनेला 1969 मध्ये नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. त्यानंतर विश्व पर्यटन संघटना आहे, त्यालाच काय म्हणतात WTO या नावाने ते ओळखल्या जाते. तिची स्थापना आहे 1925 या रोजी. त्यानंतर त्याचं मुख्यालय आहे स्पेन या देशामध्ये. स्पेन देशामध्ये मैड्रिड हे शहर आहे. तर ह्या शहरामध्ये विश्व पर्यटन संघटन हे आहे. त्यानंतर त्याचं मुख्य भूमिका, तर त्याचं भूमिका आहे रोजगार संधी निर्माण करणे, तसंच आर्थिक बाबीमध्ये नियमन ठरवणे, त्यानंतर रोजगारांचा आविष्कार करणे, त्यानंतर रोजगार, पर्यावरण यांना संरक्षण देणे, पर्यटनामध्ये जे आपल्या वारसा मिळालेला आहे त्याचं प्रोत्साहन देणे, त्यांना मान्यता देणे, हे कोणाचं काम आहे, तर वर्ल्ड पर्यटन संघटन हे काम करत असते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय नागरिक उड्डाण संघटन जे आहे ते काय काम करते, तर त्याची स्थापना आहे 7 डिसेंबर 1944 रोजी. त्यांचं मुख्यालय आहे कॅनडा या देशामध्ये. कॅनडा या देशात
मॉन्ट्रियल म्हणून शहर आहे, मॉन्ट्रियल शहरमध्ये हे आंतरराष्ट्रीय नागरिक उड्डाणचं संघटन आहे. त्यानंतर त्याचे उद्देश काय आहेत तर उड्डयनाचं मापदंड ठरवणे, नियमन निश्चित करणे, त्यानंतर नागरिकांना सेवा पुरवणे, त्यांच्या समस्याचं निवारण करणे आणि त्यांचे समस्या नागरिकांसाठी ते नियमन ठरवणे हे कोण करत असते तर आंतरराष्ट्रीय नागरिक उड्डयन संघटना हे काम करत असते. त्यानंतर आहे खाद्य आणि कृषी संघटन. तर ते काय काम करते ते आपण अगोदर पाहू. त्याला शॉर्ट मध्ये म्हटलं जाते फूड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, असं इंग्लिशमध्ये FAO असं म्हटलं जाते. त्यानंतर त्याचे आपण स्थापना वर्ष पाहू. त्याची स्थापना आहे 16 ऑक्टोबर 1945 रोजी. ती आहे, त्याचं मुख्यालय आहे इटलीमध्ये. इटलीमधील मुख्य शहर आहे रोम या शहरामध्ये. तर ते जगामध्ये कृषी आणि पोषण याचा सुधार करण्यासाठी आणि जनसामान्यांचे जीवन स्तर वाढवण्यासाठी ही संघटना काम करत असते. तर ती संघटना कोणती आहे? खाद्य आणि कृषी संघटना हे काम करत असते, फूड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन या नावाने. त्यानंतर पुढचा आहे IMF या नावाची संघटना आहे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणून ते काम करते. तिलाच हिंदीमध्ये देखील आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष असं देखील म्हटलं जाते आणि इंग्लिशमध्ये म्हटलं जाते इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असं म्हटलं जाते. तर तिची स्थापना आहे 27 डिसेंबर 1945 रोजीची. तिचं ऑफिस आहे, मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC अमेरिका येथे. त्यानंतर ह्याचे कार्य काय आहे ते देखील आपण पाहणे गरजेचं आहे. तर त्याचे एक स्वतंत्र म्हणून आंतरराष्ट्रीय संघटना म्हणून काम करते. त्याच 1 मार्च 1947 ला त्यांनी कामाची सुरुवात केली. त्यानंतर त्यांना काय केलं जाते, IMF काय करते तर ते फंड उपलब्ध करून दिले जाते. जे संघटना आहेत, जे विविध देश आहेत सदस्य म्हणून, त्यांना सदस्य असणाऱ्या त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी ही संघटना काम करत असते. कोणती आहे? इंटरनॅशनल मॉनिटरी फंड नावाची. त्यानंतर त्यांनी दुसरं एक काम करतं ती की देशामध्ये, विविध देशामध्ये किंवा सदस्य राष्ट्रामध्ये आर्थिक परिस्थिती निर्माण झाली, खराब परिस्थिती निर्माण झाली तर त्यावर देखील IMF हे वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम करत असते. पुढचं आहे जागतिक बँक. आपण काय म्हणतो, वर्ल्ड बँक या नावाने देखील ती ओळखल्या जाते, जागतिक बँक. तिची स्थापना आहे 1944 ची आणि तिचं ऑफिस आहे वर्ल्ड बँकेचं वॉशिंग्टन DC अमेरिका येथे. त्यानंतर हिचं काम काय आहे तर जगामध्ये शांती, शिक्षा, विज्ञान, संस्कृती या क्षेत्रामध्ये काम करते आणि त्यांना एकत्र ठेवण्याचं हे देखील वर्ल्ड बँक काम करत असते. त्यानंतर आपण युनेस्को पाहू. युनेस्को काय आहे तर आता पाहू आपण युनेस्को काय आहे, तिला काय म्हणलं जाते, UNESCO हे शॉर्ट आहे. तर त्याचं फुल फॉर्म काय आहे ते देखील आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेलं आहे, हे आपणास माहित आहे. तरी देखील आपणास हे पाठ करणं आणि वेळोवेळी त्याचा आपल्या परीक्षेमध्ये त्याचा उपयोग करून घेणं हे देखील महत्वाचं आहे मित्रांनो. त्याला म्हणलं जात आहे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन असं शॉर्ट मध्ये म्हटलं जाते. त्याची स्थापना आहे 4 नोव्हेंबर 1946 आणि त्याचं मुख्यालय आहे फ्रान्स या देशामध्ये पॅरिस इथे त्याचं मुख्यालय आहे. ते जगामध्ये काय केलं जाते तर शांती, विज्ञान, शिक्षण, संस्कृती अशा यावर काम केलं जाते, यावर त्याचं योगदान असते आणि ते सर्व देशांना जोडण्याचं काम करत असते आणि मार्गदर्शन करण्याचं काम करत असते. आता पाहू आपण युनिसेफ. ही युनिसेफची संघटना 1946 मध्ये स्थापना झालेली आहे तिची. त्यानंतर तिचं ऑफिस आहे, मुख्यालय आहे न्यूयॉर्क अमेरिका येथे. ती संघटना काम करते. तर तिला शॉर्ट मध्ये काय म्हणलं जातं, युनिसेफचं फुल फॉर्म काय आहे तर युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स एमर्जन्सी फंड या नावाने फुल फॉर्म मध्ये आपण ओळखला जातो. त्यानंतर त्याची स्थापना आपण पाहिलेली आहे 1946 मध्ये. त्यानंतर ही संघटना काय काम करते ते देखील आपण पाहणं गरजेचं असते. तर ही संघटना काम करते हे मुलांसाठी आणि महिलांसाठी, त्यांच्यासाठी स्पेशल काम करणारी संघटना म्हणून युनिसेफला ओळखल्या जाते. तिची विशेषता काय आहे तर ही विकसनशील देशामध्ये उत्कृष्ट कार्य करण्यासाठी ती मदत कार्य करत असते. महिलांना आणि लहान मुलांसाठी ती वेगवेगळे नियम बनवते जागतिक स्तरावर आणि ती जागतिक स्तरावर त्यांचे नियमन बनवून ती योग्य पातळीवर काम होते का नाही ह्या
त्याचे नियमन ठरवत असते. त्यानंतर या उत्कृष्ट काम विकसनशील देशामध्ये हिने उत्कृष्ट काम केल्याबद्दल 1965 मध्ये युनिसेफला नोबेलचे शांती पुरस्कार मिळालेला आहे. तर हे लक्षात ठेवा, 1965 ला युनिसेफला शांततेचं नोबेल पारितोषिक मिळाले आहे. तर आपण अगोदर पाहिलं होतं 1970 याला पाहिलं होतं की जागतिक कामगार संघटनेला 1969 मध्ये आपण पाहिलं होतं की संरक्षण रिपोर्ट शांतीचा पुरस्कार त्यांना नोबेल शांतीचा पुरस्कार भेटला होता. हे देखील आपण पाहिलेलं आहे. तर कामगार संघटनेला कधी भेटलं? 1969 ला शांतीचा नोबेल पुरस्कार. त्यानंतर 1965 ला कोणाला भेटला? तर युनिसेफला शांततेचा नोबेल पुरस्कार भेटलेला आहे. अशा प्रकारे असे महत्वाचे पुरस्कार देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे मित्रांनो. त्यानंतर आपण पुढचा महत्वाचा मुद्दा पाहूयात की आंतरराष्ट्रीय सामुदायिक व्यापार संघटन जे आहे ते कोणत्या प्रकारे काम करते, त्याला काय म्हणतात? तर IMO ह्या नावाने देखील ओळखल्या जाते. त्याची स्थापना आहे 1958 रोजी मार्च या महिन्यामध्ये. त्यानंतर त्याचं मुख्यालय आहे ब्रिटन या देशात आणि मुख्यालय आहे तिचं ऑफिस शहर आहे लंडन या शहरामध्ये. तर ती काय करते? तर नौपरिवहन जे असते, जहाजा असतात त्यांची सुरक्षा, त्यांचं निर्धारण आणि आंतरराष्ट्रीय मध्ये सहयोग निर्माण करणं हे या आंतरराष्ट्रीय सामुद्रिक व्यापार या संघटनेचं कर्तव्य असते आणि ती पार पाडत असते. त्यानंतर आपण पुढचं पाहू की विश्व जागतिक स्वास्थ्य संघटन म्हणून आहे WHO. आपल्याला माहिती आहे ती कोरोनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिनं काम केलेलं आहे. जागतिक स्वास्थ्य संघटन म्हणून आहे तिचं मुख्यालय आहे 1948 रोजी 7 एप्रिल 1948. त्यानंतर त्याचे मुख्यालय आहे स्वित्झर्लंड या देशामध्ये जिनेवा या शहरामध्ये. तिचं कार्य काय आहे? तर जगातील सर्व लोकांचं स्वास्थ्य उच्च असावं आणि निरोगी असावं यासाठी ते सतत कार्य करत असते आणि त्याचे नियमन ठरवत असते, तसे आदेश देत असते आणि ते जागतिक संघटना ज्या आहेत त्यांना नियमन ठरवून देऊन त्यांच्याकडून रिप्लाय घेत असते आणि त्यावर रँक ठरवत असते की ह्या संबंधित देशाने ह्या रोगावरती हे संघटना रोग उपाय आहेत हे देखील ते आपल्या अहवालामध्ये मांडत असते. त्यानंतर असे निर्देश देखील देते की जिथे रोगराई पसरलेली आहे त्या जागी ते निर्देश देते की ह्या ठिकाणी तुम्ही विविध प्रकारच्या योजना कोणत्या राबवायच्या, त्या कशा राबवायच्या याचं देखील नियमन ठरवत असते ती. त्यानंतर जागतिक मौसम विज्ञान संघटना आहे ती 23 मार्च 1950 रोजी त्याची स्थापना आहे. तर तिचं स्वित्झर्लंड येथे मुख्यालय आहे, स्वित्झर्लंड जिनेवा येथे. त्यानंतर ती काम काय करते? तर मोसमी वारे जे आहेत, मोसम आपला विज्ञान, त्यानंतर त्याच्यावर प्रयोग आणि त्या क्षेत्रामध्ये शोध प्रशिक्षण अशा विविध प्रकारच्या कामावर विज्ञान संघटित असणाऱ्या वैज्ञानिक संघटनेशी असणाऱ्या हे संघटना काम करत असते. त्याचे प्रशिक्षण, त्याचे शोध, त्याचे क्षेत्र, वैज्ञानिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या विविध घडामोडी असतात त्याला संपूर्ण पाठिंबा देण्याचं, त्याचे नियमन ठरवण्याचं काम हे काम करत असते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय परमाणु ऊर्जा अभिकरण आहे, त्याची स्थापना आहे 29 जुलै 1957 रोजी. त्याची स्थापना आहे 29 जुलै 1957 रोजी. तर तिचे मुख्यालय आहे ऑस्ट्रिया या देशामध्ये. ऑस्ट्रिया या देशामध्ये एक शहर आहे व्हिएना म्हणून, व्हिएन्ना. तर इथे त्याचं मुख्यालय आहे. ह्याचं काय त्याचं महत्व काय आहे किंवा मग त्याचं कार्य काय आहे ह्या संघटनेचं? तर परमाणु जे ऊर्जा आहेत त्यांना शांततेसाठी उपयोग आणि प्रोत्साहन देणं हे काम ही संघटना करत असते आणि त्यांना निर्देश देत असते. त्यानंतर आता आपण पुढचं पाहूयात. संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संघटना ही फार महत्वाची आहे. संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संघटना ही, तर हिचं कार्य काय आहे, तिचं स्थापना काय आहे ते देखील आपण पाहणार आहोत. तिची स्थापना आहे नोव्हेंबर 1966 रोजीची. तर तिचे मुख्यालय आहे ऑस्ट्रियामधील व्हिएन्ना या शहरामध्ये आहे. तर ते काय काम करत असते राष्ट्रीय औद्योगिक विकास संघटना? तर ती लोकांमध्ये समृद्धी, आर्थिक मजबूती आणि लोकांचे जीवनमान स्तरांचा उंचवण्यासाठी, त्यानंतर औद्योगिक ज्या आधार संघटना आहेत, औद्योगिक आधार तयार करणे हे या संघटनेचं मुख्य कार्य आहे.
जगामध्ये जिथे जिथे औद्योगिक वसाहती किंवा जिथे जिथे उद्योग पसरला जातो तिथे लोकांना आर्थिक मजबूती करणे, त्यानंतर त्या लोकांमध्ये समृद्धी आणणे, त्यांचे जीवनमान स्तरावणे, त्यांना औद्योगिक कामामध्ये कामगार संघटनेमध्ये मदत करणे हे औद्योगिक विकास संघटनेचं महत्वाचं कार्य आहे. त्यानंतर विश्व बौद्धिक संपदा संघटन म्हणून आहे, त्याचं स्थापना आहे 1967 ची. तर तिचं मुख्यालय आहे स्वित्झर्लंड या देशामध्ये. स्वित्झर्लंड या देशामध्ये जिनेवा येथे आहे. तर त्याचे कार्य काय आहे, तर बौद्धिक संपदा सन्मान वाढवणे, बौद्धिक संपदामध्ये संरक्षण निर्माण करणे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त आपण कसा त्या तेजीमध्ये आणू शकतो त्यासाठी ही संघटना काम करत असते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय कृषी विकास कोष म्हणून काम करते संघटना आहे. तिची स्थापना आहे 1977 ची. तर तिचे मुख्यालय आहे इटली देशामध्ये रोम हे शहर आहे. रोम शहरामध्ये तिचे मुख्यालय आहे. तर ती काय काम करत असते, तर खाद्य उत्पादन आणि पोषण आहार याचे साधने जुटवण्यासाठी ती मदत करत असते. वेगवेगळे बियाणे स्थापन करणे, त्यांना मान्यता देणे हे या कृषी विकास कोशांचं काम आहे. त्यानंतर पुढील आहे महत्वाचाच असा एक मुद्दा, जागतिक व्यापार संघटन. आता हा फार महत्वाचा आहे जागतिक व्यापार संघटन. तर त्याला शॉर्ट मध्ये म्हटलं जातं WTO म्हणून ओळखल्या जाते तिला. त्याचे आकडेवारी पण जाहीर केल्या जाते. त्याची स्थापना बघूयात आपण. 1 जानेवारी 1995 ची स्थापना आहे जागतिक व्यापार संघटन. तिचे मुख्यालय आहे स्वित्झर्लंड आणि स्वित्झर्लंड मध्ये शहर कोणतं आहे, तर जिनेवा या शहरामध्ये. त्यानंतर तिचं कार्य काय आहे, तर आंतरराष्ट्रीय व्यापार जे केला जातो त्याला व्यापार प्रणाली ठरवल्या जाते. त्यानंतर संस्थागत कानून त्याचे नियमन ठरवत असते. जागतिक व्यापार संघटना प्रत्येक जगामध्ये व्यापार करत असताना त्याचे काही नियम असतात, अटी असतात. त्यास ठरवण्याचं काम कोण करते, तर जागतिक व्यापार संघटना ही करत असते. त्यांना नियम ठरवणे, त्यांना टॅक्स ठरवणे, आपण वेगवेगळ्या त्यांचे दिशा ठरवून देणे, त्यांचे व्यापार कोणता करणार आहात याला मान्यता देणे, हे नियम तयार करणारी संघटना कोणती आहे, तर जागतिक व्यापार संघटना हे करत असते. त्यानंतर जागतिक व्यापक परिणाम परीक्षक प्रतिबंध म्हणून आहे. ती काय काम करते, तर ती करते भूमंडल म्हणजे आपण पृथ्वी तलावरील यांचे जे प्रासंगिक आहे ते नियमन ठरवत असते. त्याची स्थापना आहे 19 नोव्हेंबर 1996 रोजीची. तिचं मुख्यालय आहे ऑस्ट्रिया या देशामध्ये व्हिएन्ना या शहरामध्ये. तर आता आपण पुढील अशाच प्रकारचे महत्वपूर्ण आपण संघटना पाहणार आहोत, त्यांचे मुख्यालय पाहणार आहोत. तर पुढील लक्ष देऊन ऐका मित्रांनो. आता सर्वात महत्वाचे असणारे रासायनिक हत्यार निषेध संघटना म्हणून काम आहे. तर तिचं कार्य काय आहे, आपण स्थापना बघू त्याची 29 एप्रिल 1997. तिचं मुख्यालय आहे नेदरलँड या देशामध्ये हेग या शहरामध्ये. तर रासायनिक हत्यार निषेध संघटना काय करते, तर त्यांना रसायनामधील जे विविध रासायनिक हत्यार आहेत त्यांना विकास करणे, निर्माण करणे तथा जमा तसेच प्रयोग करणाऱ्या शहरांना किंवा देशांना हे रोखण्याचं काम करत असते. त्यांचे नियमन ठरवत असते. जे देश त्यांना चुकून किंवा ते वेगवेगळे नियोजन करत असते किंवा मग हत्यारं बनवत असते त्यांना हे नियमन ठरवत असते आणि त्यांच्यावर बॅन आणण्याचं काम करणारी संघटना कोणती असते, तर रासायनिक हत्यार निषेध संघटना म्हणून विशेष काम याच्यावर करत असते. त्यांनी रासायनिक हत्यार त्यांचा विकास करणं, त्याचं निर्माण करणं, त्यांना जमा करून लपवून ठेवणे किंवा मग जागतिक स्तरावर दिसून न देता त्यांचं साठवण करणे, ह्या सर्व गोष्टींना रासायनिक हत्यार निषेध संघटना ही कंट्रोल करत असते आणि त्याचे नियमन ठरवत असते. आता आपण पाहणार आहोत असा महत्वाचा दुसरा एक मुद्दा की जो अत्यंत महत्वाचा आणि आपणास लक्षात ठेवणे ते पाठ करणे देखील गरजेचं आहे. तर कोणता आहे तो, संयुक्त राष्ट्रचे महासचिव आजपर्यंत कोण झाले, म्हणजेच युएनओचे महासचिव कोण झालेले आहेत त्यांचं आपण पूर्ण कार्यकाल आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो लक्ष देऊन ऐका. ते पहिले आहेत त्रिगवेली, ते नॉर्वेचे आहेत. त्यांचा कार्यकाळ कोणता होता, तर फेब्रुवारी 1946 ते नोव्हेंबर 1952 पर्यंत होते ते. त्यानंतर त्यांनी राजीनामा कधी दिला, 1952 मध्ये त्यांनी राजीनामा दिलेला आहे. तर दुसरे होते
हेड डेग हेमरसोल्ड म्हणून नावाचे होते, ते स्वीडन या देशाचे. त्यांनी एप्रिल 1953 ते सप्टेंबर 1961 पर्यंत त्यांचा कार्यकाल होता. त्यांनी 1961 मध्ये आफ्रिकामध्ये हवाई दुर्घटना झाली, विमान दुर्घटना झाली. कोणाची? डेग हेमरसोल्ड हे महासचिव होते युनोचे. तर त्यांचे कार्यकाळ होता 1953 ते 61. तर त्यांचा 61 मध्ये काय झालं, आफ्रिकेमध्ये हवाई दुर्घटना झाली, विमान दुर्घटना झाली आणि त्याच्यात मृत्यू झाला. त्यानंतर तिसरे आहेत यू थांट नावाचे, ते होते म्यानमारचे होते. त्यांचा कार्यकाल होता नोव्हेंबर 1961 ते डिसेंबर 1971 पर्यंत त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचा कार्यकाल होता. त्यांनी 1961 मध्ये कार्यवाहक कशामुळे, तर आपण अगोदर पाहिलं होतं डेग हेमरसोल्ड यांचा विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला 1961 ला. तर त्यांचे काळजीवाहू म्हणून काम करणारे कोण होते? यू थांट नावाचे महासचिव होते. तर त्यांनी 1961 मध्ये कार्यवाहक म्हणून काम केले. तर 1962 मध्ये त्यांनी महासचिव म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर चौथे आहेत कुर्त वाल्देहिम नावाचे, हे आहेत ऑस्ट्रिया या देशाचे. तर त्यांचा कार्यकाल काय आहे? जानेवारी 1972 ते डिसेंबर 1981 पर्यंत त्यांनी महासचिव म्हणून काम केलेलं आहे. तर लगातार त्यांनी काय केलेलं आहे? दोन कार्यकाल पूर्ण केलेले आहेत. कुर्त वाल्देहिम यांनी लगातार 2 कार्यकाल पूर्ण केलेले आहेत, 1972 ते 81 असा त्यांचा कार्यकाल आहे. त्यानंतर पाचवे आहेत जेवियर पेरेज कुइयार म्हणून आहेत, ते आहेत पेरू या देशाचे. त्यांचा कार्यकाल आहे जानेवारी 1982 ते डिसेंबर 1991 पर्यंत त्यांचा कार्यकाळ आहे. तर त्यांनी काय केलेलं आहे? त्यांनी पण 2 वर्षाचा, म्हणजे 2 वर्षाचा नाही तर 2 कार्यकाल पूर्ण करणारे ते पण आहेत. त्यानंतर 6व्या नंबरचे आहेत बुतरस घाली, हे नाव त्यांचं आहे, ते मिस्र या देशाचे आहेत. तर त्यांचा कार्यकाल आहे जानेवारी 1982 ते डिसेंबर 1996 पर्यंत. त्यांनी 1 वर्ष फक्त ह्या पदावर कार्यरत होते. 1 कार्यकाळ त्यांनी पूर्ण केला 92 ते 96 पर्यंत. त्यानंतर 7वा आहे कोफी अन्नान नावाचे, हे घाना या देशाचे महासचिव होते. घाना या देशाचे व्यक्ती होते. तर ते महासचिव म्हणून त्यांचा कार्यकाल होता जानेवारी 1997 ते डिसेंबर 2006 पर्यंत. त्यांनी लगातार असे 2 कार्यकाळ पूर्ण केलेत 1997 ते 2006. त्यानंतर बान की मून 8व्या नंबरचे, तर ते दक्षिण कोरिया या देशाचे होते. त्यांनी जानेवारी 2007 ते डिसेंबर 2016 तक असे एका पाठोपाठ त्यांनी 2 कार्यकाळ पुरे केलेत. 2 कार्यकाळ त्यांनी पूर्ण केलेले आहेत. त्यानंतर आता कोण आहेत? तर सध्याला असणारे, लक्षात ठेवा आता चर्चेतला मुद्दा आहे आणि करंट अफेअर्सशी रिलेटेड आहे. तर अँटोनिओ गुतेरेस हे आहेत. तर ते पोर्तुगालचे रहिवासी आहेत. त्यांचा कार्यकाल आहे 1 जानेवारी 2017 पासून ते आता 2026 पर्यंत, 31 डिसेंबर 2026 पर्यंत ते असणार आहेत. तर ते देखील लगातार 2रा कार्यकाळ पूर्ण करणारे हे अँटोनिओ गुटेरबर्ग आहेत, युनोचे महासचिव असणार आहे. तर अशा प्रकारे महत्वाचा असणारा हा युनोचे महासचिव आपण यामध्ये पाहिलेले आहेत. तर मित्रांनो, आपण आता पुढील अशाच प्रकारे ही जी सिरीज आहे, आपण ती लगातार न थांबणारी सिरीज आहे, ही लुसेंटची सिरीज आहे, ती आपल्या परीक्षेमध्ये आपणास वेळोवेळी मदत करण्यासाठी आणि आपल्या लुसेंटची सिरीज पूर्णतः सिलेबस कंप्लीट करून आपण देणार आहोत मित्रांनो. तर तुम्ही देखील ह्या ऐकत किंवा मग तुम्ही रिकाम्या वेळेमध्ये ही एक एन्जॉय करत ऐकणारी आणि परीक्षेला मार्क देणारी ही संधी आहे. त्याची तुम्ही नोट्स काढत चला, आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या मित्रांना देखील हे शेअर करत चला की त्यांना सोप्या भाषेमध्ये आपण हे उपलब्ध करून देत आहोत. त्यांना जाणीव होईल आणि ते देखील मार्क घेण्यास पात्र ठरतील. अशा प्रकारे मित्रांनो, आपण पुढच्या लेक्चरमध्ये अशाच नवीन टॉपिकला आपण घेऊन येणार आहोत. तर उद्या भेटू. धन्यवाद मित्रांनो. आपलं युट्यूब चॅनल आहे आरंभ MPSC या नावाने, आरंभ MPSC अकादमी. तसेच इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे. तर मित्रांनो, आपल्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूब चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करावं, फॉलो करावं आणि आपल्या मित्रांना देखील आपण शेअर करावं, आपणास विनंती आहे. धन्यवाद मित्रांनो.